करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ज्या प्लॅनिंगनं ज्या नियोजनानं तो पक्ष काढलेला असतो त्याचं नियोजन असतं की माझा समाज माझी माणसं जो पिचलेला वर्ग आहे तो कसा पुढे गेला पाहिजे त्याच्यासाठी ते एक राजकीय पक्ष असतो. पण आमच्या समाजानं आतापर्यंत या ठिकाणी आंबूज कमी असते. मी आंबूज हे लक्षात घ्या. आंबुजाने आतापर्यंत वायाच केली. आंबुजाने दुसरं तिसरं काय केलं नाही. याचा या पक्षाकरता त्या पक्षाकरता आम्ही त्या पक्षाकरता आम्हाला कोणी सुद्धा खाल्लं नाही जवळ बी केलं नाही. राजकीय पक्षामध्ये आमची किती आंबूज असतील त्या राजकीय पक्षामध्ये जाऊन आज भीमनगर मध्ये मी 8-9 वर्ष झाले या ठिकाणी राहतोय. एकही आंबोजाचा मोठा नेता मी या ठिकाणी भीमनगर मध्ये बघितला नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण हे काय आम्ही दुसऱ्याच्या मागे पडतोय. माझ्या मातंग समाजाच्या लोकांना मला विनंती करतो मी तुम्हाला या राजकीय पक्षाचं पुढे जायचं असेल तर वंचित शिवाय तुम्हाला पर्याय नाही. तुम्हाला वंचित हे हाच पक्ष तुम्हाला मोठे करणार आहे. एक कोणत्या पोरगा आहे मी. माझा बाप सरकार फिरवायचा मी सरकार फिरवायचो त्यांच्यामध्ये आखरी धरायचो आणि त्या ठिकाणी आणि माळकरी माझा बाप. आता तुम्ही माझं घर जाऊन त्या कॅमेऱ्यावर बघा 4 पत्र्याचं घर आहे. पण या ठिकाणी या लोकांमध्ये बोलतोय ही फक्त बाळासाहेब आंबेडकर म्हणून हे लक्षात घ्या. म्हणून मी सांगतोय माझ्या मातंग समाजात जर कोण असेल इथं तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेशासाठी यावं आणि प्रवेश करण्यासाठी मातंग समाज जास्तीत जास्त सुरेश सर्वदेव साहेबांना सांगतो की त्यांनी जास्तीत जास्त लोकांना घ्यावं असं मी त्याला विनंती करतो. आणि यानंतर